नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। आजचा व्हिडिओ खूप छान सुंदर आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे। तुम्हाला माहित आहे की आपल्या चॅनल वरती वेळोवेळी डिजिटल रिलेटेड माहिती सांगितली जाते आणि हीच माहिती तुमच्या फायद्याची असते। मी उगाच टाइमपास करत नाही आणि उगाचही सांगत नाही जेणेकरून तुम्ही कुठेतरी चुकताय, तुम्ही कुठेतरी तुमचा वेळ वायाला घालवताय, तर तो वेळ नका वायाला घालू आणि तुम्ही चुकू नका। कारण कसं माहितीये का, प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि 2 रुपये कमवलंच पाहिजे। जोपर्यंत आपण कमवत नाही ना तोपर्यंत आपलं जीवन व्यर्थ आहे। जेव्हा आपल्याला कुठेतरी पैसे कमवता येईल, आपण आपलं नाव मार्केटमध्ये घेऊन जाऊ ना, त्यावेळेसच खरं आपले जीवन जगण्याला मजा आहे। मग आता तुम्ही ठरवायचं आपण नेमकं काय करायचं। आपण जीवन चांगलं जगायला शिकायचं की असं उगाच चाललंय तसं चालून द्यायचं, ते आता तुम्ही ठरवायचं। तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आहे की तुमचे डाऊटफुल, म्हणजे तुम्हाला जर कुठला डाऊट असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की मी जर हे केलं तर मग काय होईल, ते केलं तर काय होईल, तुम्ही जोपर्यंत मी सांगितलंय अगोदर खूप व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं आहे की जोपर्यंत पाण्यात उतरत नाही तोपर्यंत पाणी किती खोल आहे ते तुम्हाला समजणार नाही। मग मला सांगा की आता ही तुमचे डाऊट कसे क्लिअर होणार, तुम्हाला कसं त्याच्यावरती सोल्युशन काढता येईल, तुम्ही मार्केटमध्ये जाऊन नेमकं काय करणार का हा डाऊटच घेऊन बसणार। मग आपण इथे चुकतो, कुठे चुकतो की आपण हाच विचार करतो, नाही मला तर ते डाऊट आहे, मी तिकडे जाईल की नाही जाईल, तिकडे गेल्यानंतर काय होईल काय नाही। जे होणार आहे ते जे ठरलेलं आहे, नशिबात जे लिहिलेलं आहे त्या सगळ्याच गोष्टी होणार आहे। ते कोणाला देऊन घेऊन चोरी करून काही उपयोग होणार नाही। जे ठरलं ते ठरलं, मग जे नशिबाने ठरवलं ना ते नशिबाला ठरवू द्या, पण त्याला बदलायचं काम आपल्या हातामध्ये आहे। त्याला कसं बदली करायचं, त्याच्यामध्ये त्याला आपल्याला जे आपलं नशीब वेगळ्या रस्त्याने जात असेल तर आपण चांगल्या विचाराने त्याला सरळ रस्त्याने घेऊन जाऊ। आणि सरळ रस्त्याने म्हणजे असं नाही की जिथे आपल्याला 2 रुपयाचं प्रॉफिट मिळेल, जिथे आपल्याला 2 रुपयाची इन्कम मिळेल ना, ह्या रस्त्याला घेऊन जाऊ। उगाच कुठेतरी जायचं आणि आपण वायफळ बडबड करायची, त्याला काहीही मजा नाही आणि काहीही किंमत नाही। जर आपल्याला खरोखर काहीतरी आपल्या जीवनामध्ये करायचंय तर आपल्याला खरोखर या इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन, सोशल मीडिया हा बेस्ट पार्ट आहे। आणि मी तरी असं सांगेन की माझ्या आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा लोकांसोबत बोलते ना त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की आपला मराठी माणूस हा आहे ना ह्या सोशल मीडियाच्या बाबतीत खूप मागे आहे। आणि तो मागे असल्यामुळेच आपल्याला ही वेळ आज आलेली आहे। आपल्या महिला म्हणा, महिलांचं सुद्धा तेच आहे, त्यांचं फक्त घरातलं घराणं बस, नवऱ्याने असं केलं ना, सासूने तसं केलं, सासऱ्याने तसं। मैत्रिणींनो, असेल मी म्हणते ठीक आहे, ते असेल प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, घरोघरी मातीच्या चुली, ठीक आहे, ते प्रत्येकाच्या घरात असतं, पण त्याला बदलणं हे आपलं काम आहे ना। त्यांनी केलं म्हणून आपणही तसंच करून बसायचं म्हटल्यावरती मग काय उपयोग होणार आहे। आपण कसं सुधारणार, संसार सुधारायचं म्हटलं तर खरं म्हणलं ना तर 95% संसार सुधारायचं म्हणलं तर बाईच्या हातामध्ये असतं। एकदा का बाईने ठरवलं तर तेच होतं आणि जर आपण नाहीच ठरवलं ना तर ते नाहीच होणार। त्याला जबाबदार कोण, फक्त आपणच ना। मग आपणच ठरवायचं, आपणच आपले डाऊट क्लिअर करायचे की कुठलाही डाऊट आम्हाला नको। आणि ते डाऊट हा शब्द जो आहे ना तो आपल्या आयुष्यातून कायमचा वजा करायचा, कायमचा मायनस करायचा, नकोच आहे तो आपल्याला। आपण आपल्या जे काही आपल्याला जे मार्केटिंग करायचं आहे, लोकांपर्यंत जायचं आहे, तर हे डाऊट जर घेऊन चाललं तर कसं होईल बरं। आपण आपला बिझनेस कसा करू, आपण आपला बिझनेस कसं वाढवू। आणि जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नकोच आहे, याच्यातून आपल्याला कायमची मुक्ती करायची, टेन्शन नकोय, काहीही नकोय आपल्याला फक्त आणि फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचे, आपला बिझनेस वाढवायचा आणि आपल्या बिझनेसच्या माध्यमातून आपल्याला प्रॉफिट कसं होईल, आपण इंस्टाग्राम फेसबुकवरती आपलं मार्केटिंग कसं करू, चांगल्या जे काही गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत कशा घेऊन जाऊ, तर ह्या सगळ्या गोष्टी असतात।
आणि ह्याच गोष्टी आपल्याला इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून करायला भेटतात। मग हेच जर आपण इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून नसेल करत ना तर आपला उपयोग काय? मग आपण कुठेही काम करतोय आणि कुठे चाललोय तर हे सगळं आपणच कुठेतरी चुकतोय। याला चुकीचं कारण फक्त आपले विचार। आपण जर आपला विचार, आता मला जेव्हा प्रश्न विचारतात, मॅडम हे असं होतं, मॅडम ते तसं होतं, ताई ते तसं होतं, ताई ते असं होतं, अरे हो तुमचे डाऊट मी क्लिअर करते, पण तुम्ही एवढे डाऊट आणताच का मनामध्ये? ठीक आहे, तुम्हाला ऑनलाईनची माहिती नाहीये, सोशल मीडियाची माहिती नाही म्हणून तर तुम्ही एवढे सगळे डाऊट मला विचारता की नाही, बरोबर ना? पण ते डाऊट क्रिएट करण्या अगोदर आपण सुद्धा विचार केला पाहिजे की ह्या डाऊट वरती आपण, याचा डाऊट आपल्याला आहे का आपण याच्यावरती हे करतोय, आपण का डाऊट घेतोय, नेमकं कुठे आपण चुकतोय। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःला पहिल्यांदा क्लिअर करता आल्या पाहिजे। जर आपल्याला ह्याच गोष्टी क्लिअर करता आल्या ना तर आपल्याला पुढे जायला वेळ लागणार नाही, आपल्याला कोणीच थांबू शकत नाही। आणि आपण म्हणजे प्रत्येक महिलेने, माझं जास्त पहिल्यापासून फोकस हे महिलाच आहे, मी त्यांनाच टार्गेट केलेलं आहे। कारण मी आता जे शिकवते ना ते सुद्धा तुम्हाला, जे आपलं लाईव्हचं 2 वाजताचं सेशन आहे ते फक्त आणि फक्त महिलांसाठीच आहे। तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही जॉईनिंग करू शकता, तुम्ही महिला आहात जॉईनिंग करू शकता। आता तुम्ही पण म्हणाल ताई तुम्ही रोजच येऊन 2 वाजता आम्हाला शिकवता, तुम्हाला काही कमेंट असतील तर तुम्ही नक्की विचारा आणि तुम्ही प्रॅक्टिस करा। तुम्हाला जमलं की नाही जमलं ते सुद्धा मला कमेंटच्या माध्यमातून कळवा, की मला सुद्धा आनंद होईल की वा मी शिकवते, मला कुठेतरी गर्व आहे की माझं कोणीतरी ऐकतंय आणि ते स्वतः प्रॅक्टिस करतात आणि त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल। मग तुम्ही हे जर शिकल्या, ग्राफिक डिझायनिंग शिकल्या, तुम्ही दुसऱ्याचे डिझायनिंग बनवून दिलं तर तुम्ही पैसे कमवाल। तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग आलं, पोस्टर बनवायला आलं म्हणजे तुम्ही तुमचा युट्यूब चॅनल करा, छानपैकी तुम्ही व्हिडिओ बनवा, छानपैकी तुम्ही ग्राफिक बनवा। तुम्हाला जर कोणाला बर्थडेचं वगैरे ग्राफिक बनवायचं असेल, गुड मॉर्निंग, गुड नाईट, जे काय असेल ते जर तुम्हाला बनवून जर पाठवायचंच असेल तर ते स्वतःच करा ना, दुसऱ्याकडे कशाला पण सांगायचं। आपण सुद्धा टॅलेंट आहोत, आपल्याकडे सुद्धा टॅलेंट आहे आणि तेच टॅलेंट पुढे घेऊन जायचं आहे। आजपर्यंत कित्येक व्हिडिओ तुमच्या समोर आले असतील, पण जे मी व्हिडिओ टाकते ना अगदी खऱ्यापणाने, अगदी तळतळतेने, अगदी ज्या आपल्या मनातून भावना असतात ना त्याच्यामुळे। कारण कसं होतं की प्रत्येकाला ही भोग असतात, ते भोगावं लागतात। मी जेवढे भोगलं, जेवढा वेळ माझा वायाला घालवला तेवढा वेळ तुम्ही तुमचा नका वायाला घालू, मी आहे ना तुमच्या सोबत। तर तुम्ही सुद्धा तुमचे हे डाऊट साईडला करा, कुठला डाऊट मनामध्ये आणू नका। तुम्हाला जे येत असेल, जे आवडत असेल ते तुम्ही नक्की करा आणि मित्र आणि मैत्रिणींना रोज 2 वाजता आपलं फ्री लाईव्ह सेशन जॉईन करा। त्याच्यात मध्ये ग्राफिक डिझायनिंग कोर्स मी शिकवते। तुम्ही जर हे ग्राफिक डिझायनिंग कोर्स केला ना तर तुम्हाला शेवटपर्यंत कुठेही पैसे भरून ग्राफिक डिझायनिंग शिकायची गरज नाही। म्हणूनच तर तुम्ही आपला डेली ग्राफिक डिझायनिंगचा 2 वाजताचं लाईव्ह सेशन जॉईनिंग करा आणि जर नाही जमलं ना तर त्याचे व्हिडिओ सुद्धा पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 या नावाने आपल्या समोर मी पब्लिश केलेले आहेत लाईव्ह मध्ये, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। सगळ्यामध्ये अगदी क्लिअर माहिती सांगितलेली आहे। तर हे झालं आपला पार्ट। दुसरा पार्ट असा आहे की जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल, डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचा असेल, जास्तीत जास्त चांगल्या लोकांपर्यंत जायचं असेल ना तर तुम्ही आपला डिजिटल मार्केटिंग कोर्स नक्की जॉईनिंग करा। डिस्क्रिप्शन मध्ये मी वेबसाईट लिंक दिलेली आहे, त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही माझ्यापर्यंत येऊन तुम्ही आपले कोर्स खरेदी करा आणि स्वतःचं मार्केटिंग शिका, स्वतः काहीतरी करायला शिका। जर आपण स्वतः शिकू ना, जसं म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसे स्वतः शिकल्याशिवाय तुम्हाला पैसे कमवता येणार नाही। मग मैत्रिणींनो, जर जे गोड असेल ते तुम्ही नक्कीच तुमच्या पदरात घ्या, जे कडू असेल ते तुम्ही सोडून द्या आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील ना तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।